आता थेट जाऊयात तर चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत तिथे। अजित पवार ने भाषण में ये कहा है कि तुमने मुझे वोट दिया है तो तुम मेरे मालक नहीं हो, क्या कहें? देखिए, अजीत दादा की भूमिका क्या है मैंने सुना नहीं है, लेकिन मेरी और हमारी सरकार की भूमिका है कि जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है, वही हमारा डिसाइड करती है। हम लोगों की सरकार जनता ने लाई है और जनता जो बोलेंगी, हमने जो जनता को आश्वासन दिए पूरे करेंगे। मतों का कर्जा हमने लिया है, मतदान जो भी जनता ने दिया है, लेकिन कर्जा हमने लिया है वोटों का। ये कर्जा पूरा काम करके हमारा संकल्प पूरा करके हमको आगे जाना है। जिल्ह्यातील 50 ते 60% जागेवर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे। नितेश राणे यांनी त्याचा कडाडून विरोध केलेला आहे। नाही, बरोबर आहे। मागेही जे 2 कोटी रुपये त्यांना दिले होते ते रेकॉर्ड डिजिटलायझेशन करण्याकडे दिले होते। आता प्रश्न आहे वक्फ बोर्डाकडे जेवढा जागा आहे, वक्फ बोर्डाचा कायदा त्या ठिकाणी त्या कायद्याचं काय करायचं याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे। लवकरच त्याची संयुक्त समिती लोकसभेची गठीत झाली आहे आणि मला वाटतं की आता लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि केंद्र सरकारने या कायद्याला जर समजा ज्या पद्धतीनं पुढं निकाल येतील किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल, मला वाटतं हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टीज, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टीज, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळायला पाहिजे। नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे, त्या जनतेला परत मिळायला पाहिजे, देवस्थानाला परत मिळायला पाहिजे। याकरता सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करत आहे। एसटी महामंडळाचा जो घोटाळा आहे त्याच्यात महामंडळाने परस्पर काही निर्णय घेतलेले असं ते तपासात आता जे चौकशी वगैरे त्याच्यात पुढे येत आहे। मुख्यमंत्री नाही, ते माननीय त्या खात्याचे मंत्री आणि माननीय मुख्यमंत्रीजी चर्चा करतात। सर, बीड प्रकरणी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटीसाठी गेलेलं आहे। नाही, राज्यपालाही सुद्धा जे निवेदन दिलं ते निवेदन सरकारकडेच येतं। सरकार त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे। मला वाटतं राज्यपालाकडे गेलं त्याचा अधिकार आहे, पण ते निवेदन सरकारकडेच येईल तेव्हा सरकार योग्य पद्धतीने त्याच्यावर जे काही मुद्दे सुटले असतील ते पूर्ण पुढे जाईल। सदस्यता मोहीम कालपासून सुरू झालेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे नियोजन आहे का आणि त्या निवडणुकांसाठी कसं नियोजन? 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही या ठिकाणी सदस्य नोंदणीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे। आम्हाला 3,11,00,000 मतं मिळाली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेने मोदींच्या नेतृत्वात आम्हाला या ठिकाणी एक मोठं यश आम्हाला दिलेलं आहे। देवेंद्रजी या ठिकाणी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आमच्या महाराष्ट्राचे नेते आहेत। मला असं वाटतंय मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे डबल इंजिन सरकार आहे। या डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनताही भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येत आहे। आम्ही 1.5 कोटी सदस्य संख्या करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये ज्या आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जसं नेत्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आहे तशीच कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व लोक मैदानात उतरणार आहोत। आमची महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येणार आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती आणि भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी आपलं यश मिळवेल आणि दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ज्या योजना आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्या योजना पुढे नेण्याकरता या संस्था महत्त्वाच्या आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाच्या आहे। त्याकरता आम्ही या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर यश संपादन करण्याकरता काम करू। आमच्याकडे पद्धती आहे पक्षामध्ये। आता तर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे। लवकरच आपल्याला बूथ अध्यक्षाची आमच्या निवड होणार आहे। 1,00,000 बूथ अध्यक्ष होणार आहे। मग आमच्या तालुका अध्यक्षाच्या निवडी आहे, मग जिल्हाध्यक्षाच्या निवडी आहे। ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच प्रदेशाध्यक्षाची निवड होतं। त्यामुळं थोडा काळ लागेल, पण निश्चितपणे आम्ही हे प्रक्रिया लवकर करू। आमची सदस्यता अभियान संपलं की आता आम्ही पुढच्या प्रक्रियेला लागणार आहोत। सर्वसामान्यांना स्मार्ट प्रीपेड मीटर न बसविण्याचे आदेश पूर्वीचे आपल्या सरकारने दिले होते, मात्र काही ठिकाणी छुप्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे। माननीय देवेंद्रजींनी अत्यंत सरळ आणि नम्रपणाने सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या सर्वसाधारण जनतेला स्मार्ट मीटर लागणार नाही। देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहेत, ते आपल्याला अधिक सांगतील। चायनामध्ये जो व्हायरस आलेला आहे तर पालकमंत्री पदाचा तिढा अजून नाही, जनता आमची मालक, आमच्यावरती मतांचं कर्ज आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। जाहीरपणे बोलण्याआधी सरकारकडे मतं मांडावीत असं त्यांनी आमदारांच्या
खास करून संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरती बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. पालकमंत्री पदाचा तिढा नाही, आज चर्चा पूर्ण होईल असेही म्हटले.